हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण सेटनेट परीक्षा त्याचबरोबर एमपीएससी सहाय्यक प्राध्यापक आणि अधिव्याख्याता या पदाकरता इकॉनॉमिक्स जो विषय आहे त्या संदर्भातील आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती, इकॉनॉमिक्स विषयाचा जो अभ्यासक्रम आहे तो सेटनेट आणि अधिव्याख्याता एमपीएससी याचा सारखाच अभ्यासक्रम आहे. तर आपण सेटनेटच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून जो कोर्स सुरू केलेला आहे, जो तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 फक्त 3,000 रुपयामध्ये तुम्हाला हा कोर्स उपलब्ध होणार आहे इकॉनॉमिक्स विषयासाठी आणि पेपर 1 साठी. त्यानंतर जर फक्त ज्या विद्यार्थ्यांना इकॉनॉमिक्स विषयातून एमपीएससीचा कोर्स जॉईन करायचा असेल तर त्याची देखील फीस ॲपवर वेगळ्या पद्धतीनं 3,000 रुपये आहे. ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचे असतील तर त्यांनी 96 89 04 77 38 या क्रमांकाला कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता किंवा ऑल एक्झाम कट्टा ते गुगल प्ले स्टोरवरून ॲप डाउनलोड करून देखील तुम्ही कोर्सेस परचेस करू शकता. मित्रांनो, आपण चर्चा करूयात. पहिला जो घटक आहे इकॉनॉमिक्स विषयाचा, ज्याचं नाव आहे सूक्ष्म अर्थशास्त्र, मायक्रो इकॉनॉमिक्स, याच्याविषयी माहिती घेणार आहोत. बघा, आपल्या ज्या नोट्स असतील त्या सर्व घटकांच्या नोट्स तुम्हाला मिळणार आहेत या क्लासमध्ये. पूर्ण सिलेबसवर आधारित रेकॉर्डेड लाईव्ह लेक्चर्स, त्यानंतर प्रत्येक रविवारी चर्चासत्र ज्याला आपण डिस्कशन सेशन म्हणतो तेही तुम्हाला मिळणार आहे 1 वर्षासाठी. त्याचबरोबर 10 टेस्ट सिरीज, पेपर 1च्या पेपर 2च्या 10 टेस्ट सिरीज ज्या तुम्हाला ऑनलाईन स्वरूपातही असणार आहेत आणि ऑफलाईन स्वरूपामध्ये असणार आहेत. मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण हे देखील तुम्हाला मिळणार आहे. याच्या व्यतिरिक्त काही करायची आवश्यकता नाही, फक्त ह्यामध्येच तुम्ही व्यवस्थित पद्धतीनं रिव्हिजन करणं, अभ्यास करणं अपेक्षित आहे. करायचं तुम्हालाच आहे, फक्त योग्य आणि अचूक मार्गदर्शन आपल्याकडून तुम्हाला मिळणार आहे. तर आपण चर्चा करूयात. पहिला जो घटक आहे, ज्या घटकावर तुम्हाला 10 प्रश्न 20 मार्कासाठी विचारले जाणार आहेत त्या घटकाविषयी आपण चर्चा करणार आहोत. प्रत्येक प्रश्न 2 मार्कासाठी आहे. म्हणजे तुम्हाला हा घटक सेटनेट परीक्षा असतील किंवा एमपीएससी अधिव्याख्याता या पदासाठी 20 गुणांसाठी तुम्हाला हा घटक महत्त्वाचा आहे. त्यामुळं तयारी करत असताना प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे, पण प्रत्येक घटकातील उपमुद्दे किती आहेत, त्या उपमुद्द्यांचं सविस्तर विश्लेषण आणि त्यावर प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात याचा जर आपण अचूक आणि योग्य पद्धतीनं सराव केला तर येणाऱ्या परीक्षेमध्ये सेटनेट परीक्षा असतील, एमपीएससी अधिव्याख्याता आणि सहाय्यक प्राध्यापक परीक्षा असेल तर त्यामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता. तर त्यासाठी अशा पद्धतीनं सुरुवातीला बघा, पहिला घटक आहे सूक्ष्म अर्थशास्त्र, मायक्रो इकॉनॉमिक्स, ज्याला आपण सूक्ष्म म्हणजे अतिशय बारीक ज्याचा अभ्यास केला जातो, ज्यामध्ये ग्राहकाचा वर्तनाचा सिद्धांत अभ्यासायचा आहे. पहिला मुद्दा उपमुद्दा आहे. दुसरा उपमुद्दा आहे उत्पादन आणि खर्चाचा सिद्धांत, उत्पादन किती आणि खर्च कशा पद्धतीनं डिवाइड केला जातो. त्यानंतर तिसरा उपमुद्दा आहे अल्पकालीन आणि दीर्घकालीन खर्चासाठी आधुनिक दृष्टिकोन कोणकोणते आलेले आहेत. चौथा मुद्दा आहे उपमुद्दा अनिश्चिततेमध्ये निर्णय घेणे, जोखमीकडे पाहण्याचा दृष्टिकोन. त्यानंतर पाचवा मुद्दा आहे खेळ सिद्धांत, असकारात्मक खेळ. त्यानंतर 7वा मुद्दा आहे बाजार संरचना, स्पर्धा आणि स्पर्धात्मक नसलेले समतोल आणि त्याचे कार्यक्षम गुणधर्म. 8वा मुद्दा आहे फर्मचे वर्तणूक सिद्धांत. 9वा मुद्दा आहे घटक किंमत. 10वा मुद्दा आहे सामान्य आणि आंशिक समतोल. 11वा मुद्दा आहे कार्यक्षमतेचे निकष, पॅरामीटर्स. आणि कल्याणकारी अर्थशास्त्र, त्याचे संकल्पना, त्याचे प्रमेय. आणि 14वा मुद्दा आहे असममित माहिती. या 14 मुद्द्यांतर्गत 10 प्रश्न जे 20 मार्कांसाठी एमपीएससी सहाय्यक प्राध्यापक आणि सेटनेट परीक्षेसाठी तुम्हाला विचारले जाणार आहेत. तर या 14 मुद्द्यांवर म्हणजे प्रत्येक मुद्द्यावर एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आपण प्रत्येक उपमुद्दा अभ्यासणं गरजेचं आहे. त्यातला पहिला उपमुद्दा आहे सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, त्याची संकल्पना कशी उदयाला आली आणि या संकल्पनेमध्ये कशाचा अभ्यास केला जातो. बरोबर आहे. मायक्रो इकॉनॉमिक्स, तर सूक्ष्म अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची एक शाखा आहे, एक भाग आहे. जसं शरीरामध्ये वेगवेगळे अवयव आहेत त्यापैकीच एक अवयव आहे अर्थशास्त्राचा सूक्ष्म अर्थशास्त्र. याच्यामध्ये म्हणजे छोट्या बाबी जसं एखाद्या व्यक्तीचं किंवा एखाद्या कुटुंबाचं उत्पन्न कसं आहे, खर्च कसा आहे, तर याचा अभ्यास केला जातो. आर्थिक निर्णय कसे आहेत, त्यांचं वर्तन कसं आहे, बाजारपेठेतील परस्पर क्रिया यांचा अभ्यास या अर्थशास्त्रामध्ये म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो.
आता सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे एक बेस आहे, एक मूलभूत संकल्पना आहे, ज्या संकल्पनेवर अर्थशास्त्राचा पाया म्हणजे पाया अवलंबून आहे. नंतर त्या अर्थशास्त्राची पूर्ण इमारत ही सूक्ष्म अर्थशास्त्रावर आहे. आपल्या अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना सूक्ष्म अर्थशास्त्राचा जर अभ्यास केला तर आपल्याला निश्चितच पुढचं म्हणजेच स्थूल अर्थशास्त्र जे आपण म्हणतो समग्र अर्थशास्त्र ते आपल्याला समजायला सोपं जाणार आहे. त्यामुळं अभ्यासाच्या दृष्टिकोनातून, परीक्षेच्या दृष्टिकोनातून, अध्यापनाच्या दृष्टिकोनातून पहिला घटक म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र खूप महत्वाचा आहे. त्यामधल्या आपण संकल्पना जाणून घेणार आहोत. मागणी, ज्याला आपण डिमांड म्हणतो. डिमांड म्हणजे काय, तर एखाद्या विशिष्ट किमतीला ग्राहकाला विशिष्ट प्रमाणात वस्तू किंवा सेवा खरेदी करण्याची इच्छा किंवा क्षमता म्हणजे त्याला आपण डिमांड म्हणतो. मला एखादा, जसं आपला हिवाळ्यामध्ये आपल्याला जे काय एखादी गोष्ट खरेदी करायची, मला जर एखादी गोष्ट, जसं आपल्या बाजारातून तूप खरेदी करायचं असेल, जर तूप हे 1000 रुपये किलो असेल तर माझ्याकडे किती बजेट आहे तुपासाठीचं, माझ्या महिन्याच्या बजेटमधलं, त्याचा मी विचार करेल. जसं मी महिन्याला साखर लागते 5 किलो आणि पण भाव वाढलेला आहे, तर मला काय करावं लागेल, जर मला 400 रुपयामध्ये 5 किलो साखर येत असेल 5 किलो, तर जर ती 500 रुपये म्हणजेच भाव वाढला असेल, 50 रुपये किलो झाली असेल, तर मला काय करावं लागणार आहे, माझं बजेट तेवढंच ठेवून मला ती वस्तू कमी, त्याची क्वांटिटी कमी घ्यावी लागणार आहे. उदाहरणार्थ, जर बिस्किटचा दर 10 रुपयावर एक पुडा असेल पार्लेजीचा आणि एका व्यक्तीला 2 पॉकेट करण्याची शक्ती असेल, आवड असेल, पण ती किंमत जर 20 रुपयावर झाली तर तो फक्त एकच पॅक खरेदी करेल, एकच पुडा खरेदी करेल. हेच मागणीचं संकल्पना आहे. त्यानंतर पुढची संकल्पना आहे पुरवठा, सप्लाय, ज्याला आपण म्हणतो. विशिष्ट किमतीला उत्पादन किंवा विक्रेता वस्तू सेवा विकण्यासाठी तयार असलेल्या प्रमाणाचे मोजमाप करतो, त्याला आपण पुरवठा म्हणतो. उदाहरणार्थ, जर दुधाची किंमत 40 रुपये गाईच्या दूध रुपये लिटर असेल तर विक्रेत्याला 500 लिटर दूध विकेल 40 रुपये दर असला तर. पण जर 50 रुपये दर झाला तर तो 600 लिटर विकण्यास तयार होईल, कारण त्याला पैसे जास्त मिळणार आहेत, पुरवठा जास्त होणार आहे. आता युटिलिटी म्हणजे उपयुक्तता. बघा, ग्राहकाला वस्तू किंवा सेवा वापरून मिळणाऱ्या समाधानाचा स्तर. उदाहरणार्थ, एका व्यक्तीला पहिल्या चपाती खाल्ल्यानंतर किंवा एक भाकर खाल्ल्यानंतर त्याचं समाधान होतं, त्याला दुसऱ्या भाकरीमध्ये एवढं आनंद मिळत नाही जो पहिल्या भाकरी खात असताना होतो किंवा चपाती खात असताना होतो. ज्याला आपण उपयुक्तता म्हणतो. समाधान कमी होईल म्हणजे मर्यादित उपयुक्तता होईल. पहिल्या भाकरीसाठी उपयुक्तता खूप महत्वाची, पण ती दुसऱ्या भाकरीकडे गेल्यानंतर कमी होते. चौथं संकल्पना आहे बाजार संतुलन, मार्केट इक्विलिब्रियम. म्हणजे जेव्हा मागणी व पुरवठा समान असतो आणि त्याची वस्तूची किंमत स्थिर राहते, त्याला आपण बाजारातील समतोल म्हणतो. म्हणजेच भाव स्थिर असतो ज्यावेळेस मागणी ही तेवढीच असते आणि भाव म्हणजे किमतीही म्हणजे मागणी आणि पुरवठा सेम असेल. जसं एखाद्या मोबाईल फोनची मागणी 500 युनिट म्हणजे 500 मोबाईल लागत असतील आणि पुरवठा 500च होत असेल, 500च मोबाईल आपल्याला मिळत असतील, म्हणजे प्रोडक्ट निर्माण होत असेल आणि त्याची किमती ह्या स्थिर असतील, म्हणजे 15,000लाच तो मोबाईल मिळेल. बरोबर आहे, त्याला आपण बाजारपेठातील संतुलन असं म्हटलं जातं. त्यानंतर पाचवी संकल्पना आहे किमतीची लवचिकता, प्राइस इलेक्ट्रिसिटी आपण ज्याला म्हणतो. तर ज्याच्यामध्ये काय होतं, एखाद्या वस्तूची मागणी आणि पुरवठा बदल होणारा प्रमाण जेव्हा किमतीत बदल होतो त्याला किमतीची लवचिकता म्हणतो. जर पेट्रोलच्या किमतीत 2 रुपयांनी वाढल्या तर मागणीत फारसा फरक पडणार नाही, म्हणजे अलवचिक मागणी आहे ती. पण दुसऱ्या बाबीचा जर आपण विचार केला तर आपण जसं मागणी वाढली तर पुरवठा कमी असेल आणि मागणी जास्त आली तर भाव वाढेल, आणि पुरवठा जास्त आहे आणि मागणी कमी, भाव कमी होईल. म्हणजे अशा पद्धतीने किमतीमध्ये लवचिकता असते. त्यानंतरची पुढची संकल्पना आहे सूक्ष्म लक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास का महत्वाचा आहे. का आपण सूक्ष्म लक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास करायचा आहे, तर वैयक्तिक निर्णय घेण्यासाठी. ग्राहक असू देत, उत्पादक आपल्या निर्णयामध्ये संसाधनाचा म्हणजे आपल्याकडे जे काही सोर्स आहेत योग्य वापर करू शकतील यासाठी हे सूक्ष्म अर्थशास्त्र आपण अभ्यासणं गरजेचं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे किंमत निर्धारण करण्यासाठी. बाजारामध्ये आवक किती आहे त्याच्यानुसार आपण भाव निश्चित करत असतो. त्यामुळं बाजारातील वस्तू आणि सेवांची योग्य किंमत समजून
घेण्यासाठी आपल्याला मदत होते. जर आपण बाजारामध्ये गेलो, टोमॅटोचे भाव वाढले, तर आधी आपल्याला बघावं लागेल की का वाढलेत, म्हणजे ग्राहक म्हणजे बाजारामध्ये टोमॅटो कमी आलेत. विक्रीचं धोरण निश्चित करण्यासाठी व्यावसायिकांना विक्री व उत्पादन धोरण ठरवण्यासाठी ते उपयुक्त असतं. त्यानंतर सरकारची धोरणं, कर, सबसिडी यासारख्या धोरणांचा प्रभाव समजण्यास मदत होते. आता प्रत्यक्ष उदाहरण जर पाहायचं झालं तर पिझ्झा टॉल, मागणी आणि पुरवठा. बघा, पिझ्झा सर्वांना आवडतो, जरी ते शरीरासाठी अपायकारक असला, एवढा चांगला नसला तरी देखील. जर पिझ्झाची किंमत 100 रुपये असेल आणि 50 ग्राहक पिझ्झा खरेदी करतील, किंमत 150 झाली तर केवळ 30च ग्राहक खरेदी करतील, ग्राहकांची खरेदी शक्ती कमी होईल. पुरवठा, जर पिझ्झाची किंमत 100 रुपये असेल तर विक्रेता 40 पिझ्झा बनवेल, बरोबर आहे, कमीच बनवतो. पण किंमत वाढल्या की तो काय करतो, 60 पिझ्झा तयार करीत असेल. म्हणजे संतुलन 120 रुपयाच्या किमतीत मागणी व पुरवठा 40 पिझ्झावर स्थिर होतो. पण जर मागणी वाढली तर तो वाढतच जातो. अशा पद्धतीने एकंदरीत वरील आपल्याला स्पष्टीकरणावरून सूक्ष्म अर्थशास्त्र ही काय आहे, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो, या बाबी म्हणजे मूलभूत संकल्पनेला आपण या वरील विश्लेषणातून फक्त आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्यावरचा पहिला प्रश्न म्हणजे आपण प्रत्येक म्हणजे एक मुद्दा अभ्यासल्यानंतर ना त्याच्यावरचे प्रश्न आपण घेत असतो. त्यातला पहिला प्रश्न आहे, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र कोणत्या गोष्टीचा अभ्यास करते? राष्ट्रीय उत्पन्न, किमतीची पातळी, व्यक्ती, कुटुंब व व्यवसायाचे आर्थिक निर्णय, जागतिक व्यापार. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र, योग्य उत्तर काय असणार आहे? सूक्ष्म अर्थशास्त्र कोणत्या गोष्टीचा अभ्यास करतं? तर एका व्यक्तीचं, एका कुटुंबाचं, एका व्यवसायाचं आर्थिक निर्णय म्हणजे याचा अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यामुळे सी पर्याय योग्य आहे, बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दुसरा, खालीलपैकी कोणता घटक सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासात येतो? चलन फुगवटा, मागणी आणि पुरवठा, राष्ट्रीय बचत दर, आर्थिक विकास. तर महत्वाचा आहे मागणी आणि पुरवठा याचा अभ्यास सूक्ष्मलक्षी मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये केला जातो. डिमांड आणि सप्लाय, बरोबर आहे. त्यामुळे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे, मागणीचे कोणते नियम सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात महत्वाचे आहेत? किंमत वाढल्यास मागणी वाढते, किंमत कमी झाल्यास मागणी वाढते, किंमत वाढल्यास पुरवठा कमी होतो, मागणी आणि किमतीत कोणताही संबंध नाही. तर योग्य उत्तर काय आहे? किंमत कमी झाल्यास मागणी वाढते. पर्याय क्रमांक बी हे आपल्याला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रातून समजतं. त्यामुळे बी पर्याय योग्य आहे. पुढचा चौथा प्रश्न आहे, बाजार संतुलन म्हणजे काय? जेव्हा मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त असते, जेव्हा मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त असते, जेव्हा मागणी आणि पुरवठा समान असतो, बाजारात नफा जास्त असतो. तर बाजार संतुलन म्हणजे जेव्हा मागणी आणि पुरवठा समान असेल. जसं 100च युनिट मोबाईल खपतील आणि 100च युनिट मोबाईल मागवले जातील, त्याला आपण बाजार संतुलन म्हणतो. बाजारातील स्थिरीकरण राहतं त्यामुळं. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, उपयुक्ततेच्या सिद्धांतानुसार कोणता नियम लागू होतो? तर योग्य उत्तर आहे, उपयुक्तता प्रत्येक युनिट साठी कमी होत जाते नंतर ना. जसं आपण भाकरीचं उदाहरण किंवा चपातीचं उदाहरण घेतलं होतं. अशा पद्धतीने आपल्या कोर्समध्ये तुम्हाला प्रत्येक उपमुद्दा, त्याचं विश्लेषण आणि त्याच्यावरचे प्रश्न 10 ते 15 प्रश्न तुम्हाला विश्लेषणासह मिळणार आहे. बघा, आपण पाहू शकता, नोट्स देखील आपण पाहू शकता. प्रत्येक उपमुद्दा त्याचं सविस्तर विश्लेषण त्या नोट्समध्ये केलं जाईल. त्यानंतर ना त्याच्यावरचे विश्लेषण पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावरचे प्रश्न अशा पद्धतीने आपण घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून तुमच्या अभ्यासाला परिपूर्णता येईल. या पहिला घटक 125 पेजचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला विश्लेषण आणि प्रश्न अशा दोनही स्वरूपामध्ये आपल्याला माहिती किंवा नोट्स उपलब्ध होणार आहेत. त्यानंतर मागील प्रश्नपत्रिका देखील तुम्हाला विश्लेषणासह पेपर 1 पेपर 2च्या मिळणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना कोर्स जॉईन करायचा असेल त्यांनी ऑल एक्झाम कट्टा ॲप डाउनलोड करायचे गुगल प्ले स्टोअरवरून, किंवा 9689047738 या क्रमांकाला तुम्ही कॉल करू शकता, चौकशी करू शकता. तुम्हाला जर कोर्स आवडला, अध्यापनाचे अनेक लेक्चर्स आपण अपलोड केलेले, सॅम्पल लेक्चर्स, जर तुम्हाला ते लेक्चर्स आवडले तरच तुम्ही जॉईन करू शकता. कारण बघा, एक मराठी आपण बघा डॉक्टरकडे जात असतो, डॉक्टर MBBS MD जरी असला
त्या विषयातला तरी देखील त्याचा फरक पडत नाही. पण काही आपण डॉक्टरकडे जातो आणि त्याच्या उपचाराने आपल्याला फरक पडतो. त्याच पद्धतीने अध्यापन अध्ययनामध्ये देखील असतं. एखाद्या शिक्षकाचं अध्यापन तुम्हाला समजत असेल तर तुम्ही तो कोर्स जॉईन केलेला कधीही चांगलं. त्यामुळं जर तुम्हाला अशा पद्धतीनं शिकवल्यानंतर समजत असेल, पेपर 1चेही लेक्चर्स आपल्या ॲपवर किंवा यूट्यूब चॅनलवर आहेत. पेपर 2चेही आपण सॅम्पल नोट्स असतील किंवा लेक्चर्स अपलोड केलेले आहेत, ते पहा. आवडल्यानंतर जॉईन करू शकता. जॉईन करायला तुम्हाला ॲप डाउनलोड करावं लागेल. दोन्ही विषयाचं जॉईन केलं तर फक्त तुम्हाला 3,000 रुपयामध्ये पेपर 1 पेपर 2 मिळेल, ज्यामध्ये सर्व घटकांच्या नोट्स, सर्व घटकांचे लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर्स, सर्व घटकांवर आधारित टेस्ट सिरीज 10 विश्लेषणासह ऑनलाईन आणि ऑफलाईन दोनही पद्धतीनं तुम्हाला लॅपटॉपवरही पीसीवरही सोडवता येतील. त्यानंतर मागील प्रश्नपत्रिका पेपर 1च्या 12 प्रश्नपत्रिकेचं विश्लेषणमध्ये आपलं बुक्स आहे ते तुम्हाला मिळणार आहे. पेपर 2चंही मागच्या 3-4 वर्षाच्या प्रश्नपत्रिका विश्लेषणासह तुम्हाला मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचा आहे त्यांनी संपर्क करू शकता किंवा डायरेक्टली ॲप डाउनलोड करून देखील कोर्स जॉईन करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आपल्या मित्रमैत्रिणीला जे या परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना पाठवायला विसरू नका. धन्यवाद. आणि परीक्षेसाठी